नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो म्हणजे अगदी कमी मार्कामध्ये म्हणजे फक्त क्वालिफाईंग मार्कामध्ये कमीत कमी बजेटमध्ये तुम्हाला भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये एमबीबीएस किंवा बीएमएस ला ऍडमिशन मिळू शकतं या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत। चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओ पाहता येतील। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि पालकांनी देखील एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जरी तुम्हाला मार्क कमी असतील किंवा तुमचं बजेट कमी असेल तरी देखील तुम्हाला तुमच्या स्वप्नातला डॉक्टर किंवा तुमच्या स्वप्नातला आयुर्वेदिक डॉक्टर तुम्हाला बनायचं असेल तर ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत आपण तुमचं हे स्वप्न अगदी थोडक्यामध्ये पूर्ण करणार आहोत। पंजाब या राज्यामध्ये जर विचार केला तर गव्हर्नमेंटमध्ये जरी तर बीएमएस चे कॉलेजेस जे आहेत ते 18 कॉलेजेस आहेत, त्याच्यामध्ये 2 कॉलेज गव्हर्नमेंटचे आहेत आणि 16 कॉलेज हे प्रायव्हेट आहेत। त्याचबरोबर 12 कॉलेज एमबीबीएस चे आहेत, त्या 12 कॉलेजपैकी 5 कॉलेज हे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत आणि 7 कॉलेज जे आहेत ते प्रायव्हेटचे एमबीबीएस चे कॉलेज पंजाब राज्यामध्ये आहेत। आयुर्वेदाबद्दल जर विचार केला आपण बीएमएसच्या बाबतीमध्ये तर अगदी विद्यार्थी क्वालिफाईंग मार्क्सवर जरी असेल तरी त्याला या राज्यामध्ये ऍडमिशन मिळू शकतं आणि हे ऍडमिशन एकदम पंजाब सीईटी सेल मार्फत आपण काय करतो, काउन्सिलिंग करतो आणि या काउन्सिलिंग मध्ये त्यांना जे 18 कॉलेजेस आहेत त्या 18 कॉलेजपैकी सगळ्यात टॉपचं ज्या कॉलेजमध्ये चांगला पेशंट फ्लो आहे ते अगदी कमीत कमी खर्चामध्ये म्हणजे साधारणतः विचार केला तर फक्त 1.5 ते 2 लाख रुपये पर इयर फीज मध्ये तुम्हाला हे कॉलेज या ठिकाणी मिळणार आहे, तेही देखील तुमच्या क्वालिफाईंग मार्क्सवर। त्याचबरोबर सेम एमबीबीएस साठी देखील आहे। एमबीबीएस साठी सुद्धा देशामध्ये सर्वात स्वस्त जर कुठलं राज्य असेल तर ते राज्य म्हणजे पंजाब। पंजाब या राज्यामध्ये तुम्हाला याच जे आपले 12 एमबीबीएस चे कॉलेजेस आहेत त्यापैकी 5 जे आहेत ते गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत आणि या 5 गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एमसीसीच्या राऊंड थ्रू जावं लागतं। त्यामधून तुम्ही ऑल इंडिया कोट्याचा फॉर्म भरून एमसीसीच्या राऊंड थ्रू या 5 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता। परंतु या 5 जे गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेस आहेत याचं कट ऑफ जे आहे ते रेग्युलर किंवा जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत पंजाब एमबीबीएस मधले त्याच्यापेक्षा हे 5 कॉलेजचा कट ऑफ हाय लागतो। तर जे उर्वरित 7 कॉलेजेस आहेत या 7 कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याची पूर्णपणे जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे हे प्रोसेस आपण आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत करतो। या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर अगदी कमीत कमी फीज मध्ये म्हणजे साधारणतः विचार करायला गेला तर 8 ते 9 लाख रुपये पर इयर फीज मध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तुमच्या कमीत कमी मार्कावर ऍडमिशन मिळू शकतं। हे पंजाब राज्य जे आहे या राज्यामध्ये क्वालिफाईंग ग्रुपिंगचा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया देखील महाराष्ट्र राज्यासारखाच आहे। म्हणजे जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीतील असाल तर रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी फक्त 120 मार्क ज्या विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये येत आहेत त्या विद्यार्थ्यांना या राज्यामध्ये अप्लाय करता येतं फॉर द एमबीबीएस आणि बीएमएस ऍडमिशनसाठी। आणि जे विद्यार्थ्यांना ओपन आणि ईडब्ल्यूएसच्या 150 मार्क एवढी मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी एमबीबीएस आणि बीडीएस किंवा बीएमएस साठी अप्लाय करता येतं। त्याचबरोबर बीएमएस साठी जर तुम्हाला या ठिकाणी प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही फक्त क्वालिफाईंग मार्क्सवर म्हणजे फक्त 2 लाख रुपये पर इयर फीजवर तुम्हाला या ठिकाणी जेवढे काही 16 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यातली त्या टॉप सिटीज मधले म्हणजे चंदीगड असेल, पटियाला असेल, अमृतसर असेल अशा मेट्रो सिटीज मध्ये तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे। आणि ही सर्व प्रोसेस जी आहे ते आपण आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत करतो। आता पंजाब सीईटीचा फॉर्म हा पुढच्या 10 ते 15 दिवसात या ठिकाणी चालू होणार आहे। याच्यासाठी जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत किंवा जे कागदपत्र आहेत याचा देखील तुम्हाला या ठिकाणी आम्ही पीडीएफ स्वरूपात तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला हाय केलं तर तुम्हाला सर्व डॉक्युमेंटची लिस्ट देखील आम्ही तुम्हाला या ठिकाणी पाठवणार आहोत। त्याचबरोबर अशी जी माहिती आहे अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी तुम्ही आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। त्याचबरोबर गेल्या वर्षी ज्या राज्यातील जे कॉलेजेस होते बीएमएस चे असतील किंवा एमबीबीएस चे असतील तर या राज्याचा जे टॉपचे कॉलेजेस आहेत या टॉपच्या कॉलेजेसचा कट ऑफ देखील आपण या ठिकाणी बनवणार आहोत। नक्की सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओचा फायदा होईल। तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील कमीत कमी मार्कामध्ये चांगल्यात चांगलं कॉलेज अगदी स्वस्तामध्ये मिळवून देण्याचा प्रयत्न आपण आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत करणार आहोत।
आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी प्राध्यापक अभिषेक पाटील अशीच तुम्हाला नवीन राज्याची माहिती अजून या ठिकाणी घेऊन येणार आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.